सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। पाहुयात एक धक्कादायक बातमी। नांदेड गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारात विषारी सापाची बिर्याणी शिजली आहे। हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्राथमिक शाळेला खिचडी पोषण आहार शिजवून प्राथमिक विद्यार्थ्यांना दुपारच्या सुट्टीत हा पोषण आहार दिला जातो। हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत दिनांक 30 जानेवारी रोजी खिचडी शिजवण्यात आली। या खिचडीत स्वयंपाकी लता कैलास सावतकर हिने काळजीपूर्वक खिचडी न केल्यामुळे तो साप तांदळाच्या पोत्यात असावा। त्या शाळेच्या स्वयंपाकी महिलेने तसेच पोते पातेल्यात टाकून पातेल्यावर झाकण ठेवले व खालून त्या पातेल्याला जाळ लावण्यात आला। काही वेळाने शाळेला दुपारची सुट्टी झाली नाही व सदरील किचन शेडमधून बाहेर आणून त्या स्वयंपाकी महिलेने विद्यार्थ्यांना वाढण्यास सुरुवात केली। शिजलेला हा साप काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आला। त्यांनी सदरील बाब स्वयंपाकी महिलेस सांगितली। त्यामुळे तिने मुलांना वाटप केलेली खिचडी वापस घेतली। ती सर्व खिचडी त्या महिलेने पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिली। त्या खिचडीतील साप त्या महिलेने काढून पुरावा नष्ट करण्यासाठी चुलीमध्ये टाकला। ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच विद्यार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांना आरडाओरडा करून सांगितली। ते नातेवाईक शाळेकडे आले आणि त्यांनी पाणी टाकून तो साप विझवला। त्यामुळे खिचडीतील साप अर्धवट जळालेला मिळाला। त्यामुळे महिलेच्या कृत्याबद्दल गावात असंतोष निर्माण झाला। शाळेवर 300 ते 400 महिला व पुरुष जमले होते। नंतर किडा होता मग काय किडा आहे। खिचडी खाल्ली का काल? मग खाल्ले ना? कोणीच खाल्ले नाही? कोणत्याच विद्यार्थ्यांना खाल्ले नाही ना? आम्ही दोघंच जण घेतली होती। लेकरांना सांगितलं तुम्ही की घरी जाऊन आजच्या दिवस जेवण आणि याच्यामध्ये किडा निघला म्हणलं। हो सर, खातो ना आम्ही सगळेच जण खातो, सगळेच सर मी खातो ना ते, मी खातो नाही सर। ओ सरपंच साहेब, ओ सरपंच साहेब, ते खिचडी ते दाखवा काय दाखवा सर। हे पाव आहे काय होय? खराब आहे। अरे खराब देता तुम्ही? हो माहित आहे का? नवीन माल आलेला पार्सल होते, पुन्हा माल होय। अहो मामा, हे चुलीपाशी होता वाटताच। हो हो, मग हे चुलीपाशी हे वापरायले, माल तिकडे चालला गाय फोडायला जुना माल शिजून खाऊ घालायला। सर हे काय म्हणाले सर? सर सर काय म्हणाले ते? जुना माल होय, हे वापरायला नवीन माल पार्सल चुलीपाशी साहेब मी दाखवतो काढून। त्या संदर्भात आपण या ठिकाणी नेमकी काय कारवाई करणार आहात? या संदर्भानं प्रकार घडल्याची पूर्ण बातमी आणि माहिती आम्ही घेतलेली आहे। त्या अनुषंगानं आम्ही पूर्ण जिल्हास्तरीय पथक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तसंच पंचायत समितीच्या सभापती यांच्या उपस्थितीमध्ये सर्व गावकऱ्यांचे आम्ही स्टेटमेंट घेतलेले आहे, शाळेतील विद्यार्थ्यांचे स्टेटमेंट घेतलेले आहेत आणि आता शालेय पोषण आहार व त्या अनुषंगानं करावयाची कारवाई, साफसफाई या दृष्टिकोनातून तपासणी करून संबंधितावर पुढील योग्य कार्यवाही करण्याची दक्षता आम्ही घेऊ। यामध्ये मुख्याध्यापकावर प्रशासकीय नियमानुसार सर्वप्रथम त्यांना निलंबित करून पुढील चौकशी करता येईल आणि शालेय पोषण आहारच्या शिजवणारे जे मॅडम आहेत त्यांना कामावरून कमी करण्याची सूचना देऊन शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीची निवड करण्याची कार्यवाही या ठिकाणी करणे। सर आपण या शाळेला मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस या ठिकाणच्या गावकऱ्यांनी आणि येथील व्यक्तींनी सांगितल्यानुसार काल शाळेमध्ये जी घटना घडली त्यामध्ये दुपारच्या वेळेत शालेय पोषण आहार शिजवून देण्यात आला। त्यावेळेस सुरुवातीच्या 2-3 विद्यार्थ्यांना जेव्हा आहार देण्यात आलेला होता त्यावेळेस त्या शिजवलेल्या आहारामध्ये साप दिसून आल्याचं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलं आणि खिचडीवाल्या बाईंनी ती विद्यार्थ्यांकडून खिचडी घेऊन तो साप चुलीमध्ये टाकला व तो अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मोबाईलमध्ये फोटो मला या ठिकाणी पाहायला मिळालेले। संदर्भानं चौकशी आम्ही करत आहोत। आता चौकशी झाल्यानंतर याबाबत सांगता येईल। जिल्हा परिषद शाळा गारगाव येथे मुख्याध्यापक आहे आणि जो कालचा प्रकार घडला खिचडीमध्ये कन्यासारखा प्रकार आढळून आला आणि तो लगेच आमच्या खिचडीवाल्याने बाजूला टाकला आणि मुलांना खिचडी दिली नाही, आज खिचडी नाही म्हणून असं सांगितलं। मुख्याध्यापकावर असते आणि व्यवस्थापन समितीवर असते।
गोपाल जाधव, मैं एसडीएम साहब को निवेदन देने आया हूँ कि हमारे गांव में जो प्रकरण हो गया है, खिचड़ी में अभी बड़ा सांप निकला है, ये प्रकरण को सब दबाने के पीछे है। फिर भी हम एसडीएम साहब की बड़ी अपेक्षा लेके आए हैं। अब एसडीएम साहब जो करना है सो करेंगे। प्रवीण अरविंद जाधव गारगोन का रहवासी। हमारे स्कूल में कल खिचड़ी में जब खिचड़ी बन रही थी उसमें सांप गिरकर दोपहर के भोजन के वक्त सांप गिर गया। तो सांप बच्चे के घर में आ गया। तो उस मैडम ने बोली कि तुम कुछ करो, यहाँ से घर जाओ, घर के खाना खा के आज कुछ खिचड़ी वगैरह कुछ नहीं है। और वो मैडम ने वो सांप निकाल कर चूल्हे में डालकर वो सबूत मिटाने की कोशिश की है। हमारे यही दरख्वास्त है कि एसडीएम साहब को, तहसीलदार साहब को, गढ़ नादरी साहब को, हमारे गांव के जो बच्चे हैं उनका ख्याल रखने के लिए इसको उचित कार्रवाई करेंगे, यह हम अपेक्षा रखते हैं। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?